हाय गाईज. तर आज आम्ही चाललो आहे स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये. पुढे काय करणार आहोत हे काहीच प्लॅन नाही आहे. तर आता आमची निघायची तयारी झालेली आहे. आम्ही निघूच लवकर. पुढे काय काय करतोय हे नक्की बघा. ब्लॉग शेवटपर्यंत पहा. व्यवस्थित कर ब्लॉग. आपल्याला पाऊस लागायचे भरपूर असे चान्सेस आहेत, कारण की बाहेर ढग आलेले आहेत, खूप काळ झालेला आहे. होप सो आम्ही मंदिरात पोहोचस तोपर्यंत पाऊस नाही आला पाहिजे. लेट्स सी काय होत आहे. आज बघा गर्दी फार कमी आहे, पण ॲक्च्युली रोजच्या पेक्षा पाऊस होता. ह्या गाड्या पण नाही आहेत कुठल्या इकडच्या जे लागतात स्ट्रीट फूडवाल्या. अरे श्रावण चालू झाल्यामुळे नॉनव्हेज आय गेस आरती चालू आहे मंदिरामध्ये, आणि मंदिरामध्ये ब्लॉग शूट करायला अलाउड नाही आहे. सो मी ब्लॉग स्टॉप करते. तुम्ही पण स्वामी समर्थांचं दर्शन घ्या. श्रावणी गुरुवार तर पहिलाच गुरुवार होता, म्हटलं सगळं जाऊन येतं. आम्ही मंदिरातून घरी चाललो आहे. खूप छान वाटलं मंदिरात जाऊन. खूप जास्त पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. असं वाटतं रोज यावं, पण रोज काही पॉसिबल होत नाही आहे काम आणि ह्या त्या गोष्टींमुळे. ठीक आहे, जमेल त्यावेळेस ट्राय करणार आहोत आपण मंदिरात यायला. बघू तर नेक्स्ट काय करतो. तिकडे भरपूर पाऊस आहे आज. आम्ही आलेलो आहे डिनरला, कारण की प्रॉब्लेम असा झाला की आमच्याकडे पाणी होतं 2 टाईम, आणि मी आज थोडा किचन क्लीन करायला काढलेला, आणि त्यामध्ये पूर्ण पाण्याची टाकी रिकामी झाली. आणि मग आत्ता डिनर बनवायला पाणी पुरेल असं नव्हतं. हो ना, त्याच्यामुळे आम्हाला बाहेर डिनरला यावं लागलं. इट्स असेच प्लॅन आय गेस. अनप्लॅन प्लॅन सक्सेस होतात असं आपण म्हणू शकतो. कारण की आत्ता जस्ट 2-3 दिवसांपूर्वीच 2-3 दिवसापूर्वी आपल्या म्हणजे आमच्या अरेंज मॅरेजवाल्या क्रायटेरियाला 1 वर्ष झालं, आणि आम्ही तेव्हा प्लॅन केलेला की आम्ही डिनरला येऊ, पण तो प्लॅन सक्सेसफुल झाला नाही. आणि आम्ही पाण्याच्या रिझनने का होईना आज आम्ही इकडे डिनरला आलेलो होतो. म्हणजे मला विचारायचं आहे की तुला काय वाटतं की आपण त्या दिवशी विचार केला होता की आपण डिनरला येऊ, आणि की तुम्ही मला जेव्हा पाहायला आलं होतं त्या डेला 3 दिवसापूर्वी 1 वर्ष कंप्लीट झालेलं, आणि त्यावेळेस त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं की ते मला डिनरला घेऊन येणार होते इकडे, जे की कॅन्सल झालं. राईट? काय रिझन होतं त्या दिवशी कॅन्सल व्हायला? पाऊस नसतो. हां, असंच काहीतरी रिझन होता. पाऊस जास्त होता, काही काम होतं, त्याच्यामध्ये पॉसिबल झालं नाही. आणि आज आपला अनप्लॅन प्लॅन सक्सेस झालेला आहे. जस्ट डिनर करून घरी आलेलो आहे, आणि आता ब्लॉगचा एंड करायचा आहे. पण मी जाण्यापूर्वी तुम्हाला बोलले होते की आम्ही मंदिरात जाणार, आणि त्यानंतर आम्ही काही ठिकाणी जाऊ. कुठे जाऊ हे आम्हालाही माहीत नव्हतं. जायचं होतंच, पण पाऊस खूप आला होता, तो वाढत होता, आणि त्याच्यामुळे मग मंदिरात थोडा वेळ थांबलो. आणि मंदिरात गेल्यानंतर तिथे आम्हाला आरती मिळाली. खूप छान वाटलं. आणि पाऊस त्याच्यामुळे आम्हाला लवकर तिथून बाहेर पडता आलं नाही. त्याच्यानंतर अंधार झाला होता, आणि बराच टाईम झाल्यामुळे आम्ही डायरेक्ट डिनरला गेलो, कारण की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पाण्याचा थोडा इश्यू झाला होता त्याच्यामुळे. आणि मग आम्ही डायरेक्ट घरी आलो. काही ओंकारला पण त्याचं थोडंसं ऑफिसचं काम करायचं होतं, आणि मलाही थोडंसं काम होतं. त्याच्यामुळे जास्त टाईम वेस्ट करणं
म्हणजे त्यावेळेस पॉसिबलच नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही घरी आलो आहे. आम्ही टिटवाळ्यामध्ये डिनर 3rd टाईम केलेलं आहे आणि तिन्ही वेळेस आम्ही वेगवेगळ्या हॉटेलला डिनर केलेलं आहे. तर जास्तीत जास्त आमच्या दोघांना पण टेस्ट आवडली ती आत्ता आम्ही ज्या लेटेस्ट ठिकाणी डिनर केलं तिथले, आणि त्या हॉटेलचं नाव आहे वृंदावना. तुला काय वाटतं? खरंच चांगली टेस्ट. म्हणजे जास्त स्पायसी नाही, जास्त ऑइली नाही किंवा खूप लाईट नाही. भाजीची क्वालिटी, भाजीची क्वांटिटी, इवन रोटी पण अशी जळालेली वगैरे नाही किंवा खूप कडक नाही. काही ठिकाणी रोटी अशी असते की ती तुटत नाही, पण इथे खूप मस्त म्हणजे खूप छान होतं सगळं. त्यांचं मॅनेजमेंट, इवन त्यांचं हायजीन हे खरंच खूप प्रॉपर होतं. आणि म्हणजे स्टाफ पण खूप सपोर्टिव्ह, म्हणजे असं वाटलं ना, म्हणजे असं छान होता तिकडचा स्टाफ पण. तर तुम्ही पण जा एकदा, आणि तुम्हाला आवडलं की नाही हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.